तू एकच कर आलाय ना जोडी करत आहे ना भजन कर आणि संतांना शरण जाय गेल्यावर दगडगिरी महाराज तुझा काय आहे मी आईने शिकवलंय म्हणून गावकऱ्यांची सगळ्यात मोठी आई तुझी आवड येते गावकऱ्याला सोनं आहे मग दगडगिरी महाराजांची माता किती मोठी असेल तिच्याबरोबर त्यांना संस्कार करणारे वडील किती मोठे असतील संस्कार नसणारे घराने भेट मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी सैनिक आते तो लखन भैया भी आते हो गए धन्यवाद बस सूर्य मावळला रामचंद्राच्या मांडीवर आणून झोपवलं हे डोळ्यापुढे चित्र वक्षस्थळात मोठा बाण बसलेला रक्तस्त्राव मांडीवर डोकवळे विटलेले कोरा पान लक्ष्मण काळ्या पिवळ्या जटा विखुरलेल्या आहे रक्तानं मांडी भिजली प्रभूची पाय अस्तव्यस्त आहे सगळी वाडर भोवताल बसली आणि रामचंद्रानं लक्ष्मणाच्या तोंडावून हात फिरवायला सुरुवात केली ना 14 वर्षे लक्ष्मणानं केलेल्या सेवेचा दिवस निराहार राहून लक्ष्मणा काय खाल्लं नाही रे 14 वर्षात आणि 14 वर्षात एकही दिवस आईची आठवण केली नाही बापाची आठवण केली नाही तुझ्या पुतणीची आठवण केली नाही आठवली माता पिता सुखदारा वैभव विषया लागो दिला नाही थारा इंद्रिय चित्त धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ सदैव वानर रडू लागली लक्ष्मणा